विचार करते, कळते का तुला? की बघ, गौरी परत येणार, तिची मेमरी परत येणार आणि ती पुन्हा आरोप करणार आपल्यावर, रुद्र घालून पाडून बोलणार आपल्याला. श्वेता, तू म्हणतेस गौरी तुझी मैत्रीण आहे, पण ती जेव्हा नॉर्मल होती तेव्हा तिने तुझं नव्हतं ऐकलं. आठवतंय ना तुला? रुद्र तर अजूनही आपल्या विरोधातच. मला माहिती आहे तुला माझं बोलणं विचित्र वाटत असेल, पण मी माझ्या संसाराचा, आपल्या संसाराचा विचार करतोय आणि आपल्या संसाराचा विचार करण्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. अहो पण गौरी, हे बघ, गौरी घरात नसली तरी घराजवळच आहे ना आणि सुरक्षित आहे. आपण काही तिला वाऱ्यावर सोडलं नाही, त्यामुळे पुन्हा काही गैरसमज होण्यापेक्षा तिला काही जुनं न आठवलेलंच बरं, हो ना? विचार कर. काय तर म्हणे बडाई मारली, माझं कौतुक केलंय. काय कौतुक केलंस माझं? आई हरवली सांगून आलीस. कुठे हरवली आई तुझी? हरवली आहे डोळ्यासमोरच आहे ना आई, मग खोटं का बोललीस? हे सगळं कोण निस्तरणार आहे बिट्टी, सांग ना. आणि तू भेटणार ना आईला, असं लपवून थोडी ठेवणार आहे तुला. आणि भिट्टी, खरं जे असतं ना ते बाहेर येतच. बिट्टी, अगं काय झालं? काय नाही. बिचारी, हिला नक्कीच तिच्या आईची आठवण येत असणार. अगं काय रडतीयस तू? मला नाही सांगणार का? अगं बिट्टी, अशी का गेली ती? काय झालं तिला? रुद्र सरांनाही वाईट वाटलं आणि आता हिला. रुद्र सर काही बोलले का तिला? त्यांना सांगा ना, तिला काही बोलू नका म्हणावं, लहान आहे ती अजून. नाही तसं नाही, पण दादाचा त्रास बघवत नाही तिला, आणि तिलाही आठवण येत असेल ना तिच्या आईची, म्हणून कधी कधी. साहजिकच आहे. आणि रुद्र सरांना अस्वस्थ होत असल्या कारणाने त्यांचंही दुर्लक्ष होत असेल ना तिच्याकडे. खूपच लहान वयात सोचते ती सगळं. पण मला ती बोलली असती तर, पण कदाचित तिला सांगता येत नसेल मला. असेल